नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीप कारनामा. मित्रांनो, आजचा व्लॉग स्पेशल आहे, कारण आज आपण चाललो आहोत बाय रोड मुंबई टू ग्वाल्हेर. आणि हा संपूर्ण प्रवास, त्या प्रवासातली धमाल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा संपूर्ण प्रवास साधारण 1200 किलोमीटरचा आहे. आम्ही ठाण्यावरून निघालो, साधारण आम्ही 50 किलोमीटर आलो आहोत. अजून 1150 किलोमीटरचा प्रवास आम्हाला करायचा आहे. आणि हा संपूर्ण प्रवास 20 तासाचा आहे. यामध्ये जेवणासाठी थांबणं म्हणा किंवा वॉशरूमसाठी थांबणं म्हणा, हे ऍड केलं तर 22 ते 24 तासाचा हा प्रवास आहे. हा संपूर्ण प्रवास मी आणि माझा मित्र भावेश निंबाळकर आम्ही दोघे करणार आहोत. आम्ही आलटून पालटून गाडी चालवणार आहोत आणि वाटेची जी काही ठिकाणं आहेत ती सगळी शूट करणार आहोत. त्याचे एक वेगळे ब्लॉग बनवणार आहोत आणि हा संपूर्ण प्रवास आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आय होप की तुम्हाला आमची ही ट्रिप नक्की आवडेल. या ट्रिपचं निमित्त आहे की माझी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी आहे. आम्हाला एक पार्सल ग्वाल्हेरला ड्रॉप करायचंय, त्या निमित्ताने आम्ही निघालोय आणि म्हटलं मग चला चाललोच आहोत तर प्रवासाचा ब्लॉग बनवूया. आम्ही या प्रवासाची संपूर्ण तयारी केली आहे. आमचं रस्त्यामधलं खाणं पिणं आम्ही सगळं मॅक्झिमम गोष्टी आम्ही सोबतच कॅरी केल्यात, कारण सध्या युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे LPGचा तुटवडा लक्षात घेता हॉटेलमध्ये जेवण किती मिळेल आम्हाला माहित नाहीये. त्यामुळे आम्ही या संपूर्ण प्रवासाची जी खायच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही कॅरी केल्यात, मॅक्झिमम जेवढ्या लागतील तेवढ्या. आणि देवाच्या कृपेने जेवायला मिळालं तर उत्तमच आहे. तरी जाऊन येऊन पुरेल इतका खाऊ आम्ही घेतलेला आहे. हा आमचा सगळा खाऊ आहे आणि पाठीमागे आहे ते जे पार्सल आहे ते आम्हाला ग्वाल्हेरला ड्रॉप करायचं आहे. त्या निमित्ताने आम्ही निघालेलो आहोत बाय रोड ग्वाल्हेरला मुंबईवरून. हा संपूर्ण प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप की तुम्हाला आमची ट्रिप आवडेल आणि या प्रवासातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की आवडतील. स्टे ट्यून. काही आता आम्ही आहोत साधारण ठाण्यापासून 200 किलोमीटर लांब. इथे CNG साठी थांबलोय. माझी CNGची गाडी आहे. लॉंग रूटला ही गाडी बरी पडते, आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी परवडते. सो बाहेर जास्त गर्दी नसते CNG साठी. इथे अगदीच म्हणजे 2-4च गाड्या उभ्या आहेत आणि त्यामुळे आता एक 5-10 मिनिटं थांबलं की इथे CNG भरून मिळेल आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागू. 200 किलोमीटर क्रॉस झालेत, अजून 1000 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. हो गया. पुढे आणखी काय काय गमती होत आहेत त्या. इथून सुरू होतोय दिल्ली महामार्ग. हॅलो गाईज, आता आम्ही आहोत कुठे? वडोदऱ्याला आलो आहोत आम्ही. जवळपास ठाण्यावरून 400 किलोमीटर. इथे पाठीमागे CNGचा पंप आहे, तिथे आम्ही पंपमध्ये CNG भरून घेतलं आणि आता आम्ही गाडीत आमचं लंच करतोय. लंचला प्रोटीनयुक्त आहार आमचा चालू आहे, तुम्हाला दाखवतो. चिकन सॅलड. खूप छान, चवीला एकदम उत्कृष्ट आहे. कशी वाटते तुम्हाला ट्रिप साहेब? छान, मजा येते. खूपच. घरगुती जेवण आणि रस्त्यावरची सहल, धमाल करतोय आम्ही. मस्त गाणी ऐकतोय आणि हायवे चांगला मिळाला आम्हाला. ॲक्च्युली दिल्ली हायवे मिळाला तो खूप, त्यामुळे बराचसा वेळ आमचा वाचला. आता पुढचा रस्ता आम्हाला माहीत नाही, पण गुगल बाई आम्हाला घेऊन जाईल, तिथे आम्ही जाऊ. ही आमची जेवणानंतरची स्वीट डिश, कलिंगण आणि काय म्हणतो टरबूज. ग्वाल्हेरच्या दिशेने जाताना वडोदऱ्याला आम्हाला हा कालवा दिसला. हा आहे नर्मदा कालवा. याची लांबी किती माहिती आहे तुम्हाला? 532 किलोमीटर. हा जगातल्या सर्वात मोठ्या कालव्यांपैकी एक कालवा आहे. हा सरदार सरोवर पासून तर राजस्थान आणि गुजरातमधल्या अनेक गावांना या कालव्यामुळे पाणी पुरवलं जातं. राजस्थानमध्ये जिथे वाळवंट आहे
तिथे या कालव्यामुळे शेती पिकवली जाते आणि तिथल्या पाण्याचा प्रश्न, गुजरातच्या पाण्याचा प्रश्न त्या कालव्यामुळे सुटलाय. किती मोठा प्रोजेक्ट आहे गुजरात. आता आपण आहोत मुंबई दिल्ली हायवेच्या सर्व्हिस रोडला. हा इतका मोठा हायवे आहे की इथून या हायवेवर विमान उतरू शकतं, इतका मोठा हायवे बनला यांनी. 8 पदरी हा रस्ता आहे आणि मस्त आहे. 120चं लिमिट आहे छोट्या गाड्यांसाठी, मोठ्या गाड्यांसाठी 100चं लिमिट आहे आणि एकदम प्रचंड मोठा हायवे आहे. म्हणजे आता हे इथे नवीन सगळं कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे नायराचे पंप वगैरे, फूडमॉल वगैरे बनत आहेत. हे बनल्यानंतर मग दर 50 किलोमीटरला इथे बरंच काही असणार आहे, फूडमॉल वगैरे सगळ्यांना रेस्ट घेण्यासाठी वगैरे. सध्या तरी बनतं आहे, पण आम्ही एक चांगलं केलं, आम्ही सकाळपासून सगळ्या गोष्टी खायच्या सोबत घेऊन आल्यामुळे आत्तापर्यंत, आता संध्याकाळचे 6:45 झालेत, आम्ही सकाळी 6:30ला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत आम्ही एकही गोष्ट, पाणीसुद्धा बाहेरून घेतलेलं नाही आहे. आम्ही सगळ्या आमच्या गोष्टीच खातोय. आता आम्ही पुरणपोळ्या खातोय, ठाण्यातला फेमस पुरणपोळ्या त्या खातोय. संध्याकाळची जेवणाची सोय आहे आमची. अगदी पूर्ण घरगुती जेवणामध्ये आमचा प्रवास सुरू आहे. आता पुढे बघूया आणखी काय बघायला मिळते. रात्रीचे 3. 1200 किलोमीटरपैकी फक्त 90 किलोमीटर आता बाकी आहे आणि 90 किलोमीटर नंतर आम्ही पोहोचणार आहोत ग्वाल्हेरला. संपूर्ण जर्नी आम्ही नॉनस्टॉप केली आहे. एक ठिकाणी फक्त आम्ही कॉफी पिण्यासाठी थांबलो, एक ठिकाणी आम्ही पुरणपोळी खायला थांबलो आणि आता आम्ही पुन्हा एकदा पाठक हॉटेल अँड रेस्टॉरंट आहे, इथे कॉफीसाठी थांबलो आहे आणि साधारण 5 वाजेपर्यंत आम्ही ग्वाल्हेरला पोहोचू. इथे आम्ही आधीच हॉटेल बुक केलं आहे, त्यामुळे कधी एकदा हॉटेलला जातो आणि झोप पूर्ण करतो असं झालं आहे. थोडी झोप झाली आहे गाडीमध्ये, पण जी बेडवर छान झोप असते ती खरी झोप असते. आता थोडीशी एनर्जी डाऊन झाली आहे, पण ठीक आहे. नॉनस्टॉप 1200 किलोमीटरची जर्नी आम्ही करू शकतो. आणि आता बघूया ग्वाल्हेरला काय बघायला मिळते. फायनली आम्ही सकाळी 5 वाजता इंदोरला पोहोचलो आणि सर्वात आधी नाश्ता करण्यासाठी या इंदोरच्या इंडियन कॅफे हाऊसला आलो आहे. ते सकाळी 6 वाजता उघडतं म्हणून आम्ही गाडी लावून गाडीत झोपलो होतो. आमचा पार्टनर अजून झोपलेला तुम्हाला दिसेल. ते समोरच हे छान ठिकाण आहे, त्याला बैजा ताल म्हणतात. आपण नंतर बघूच. आधी आमचा प्लॅन आहे इथे छान या इंडियन कॉफी हाऊसला नाश्ता करायचा आणि मग आमचं जे हॉटेल आहे ते जाऊन छान झोपायचं. ठाणे ते ग्वाल्हेर ही साधारण 1200 किलोमीटरची जर्नी आम्ही 22.5 तासात पूर्ण केली आणि या
विक्रमी प्रवासानंतर छान नाश्ता करून आम्ही आता आमच्या एअरबीच्या रूमवर पोहोचलो आहे. सुदैवाने जसा फोटोमध्ये होता तसाच हा रूम आहे, सुंदर आहे. एअरबीएनबी शक्यतो सगळे चांगले रूमच प्रोव्हाइड करते, तसे आम्हाला हा छान रूम मिळाला आहे. बेड बघून कधी एकदा त्याच्यावर रंग टाकतो असं झालं आहे. आता फ्रेश होणार, छान 2-3 तास झोपणार आणि उठून ग्वाल्हेर फिरायला जाणार.